हक्काच्या घराचं स्वप्न होणार पूर्ण, सरकार मोठा निर्णय घेणार। मुंबई आणि उपनगरात घरं घेणं हे सर्वसामान्यांचं मोठं स्वप्न असतं। आता हजारो कुटुंबांना दिलासा मिळण्याची चिन्ह दिसतायत। सिडको लवकरच नवी मुंबईत महालॉटरी जाहीर करण्याच्या तयारीत असल्याची माहिती सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंगल यांनी दिली आहे। सिडकोच्या घरांच्या किमती कमी करण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली लवकरच महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे। या बैठकीत घरांच्या किमती परवडणाऱ्या करण्याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे। गौरीच्या मूर्त्या व मुखवटे बाजारात दाखल। गणेशोत्सव सणाच्या निमित्त गौरीच्या मूर्त्या व मुखवट्यांनी नवी मुंबईतील बाजारपेठ सजली असून नागरिकांची खरेदीसाठी दुकानात गर्दी पाहायला मिळत आहे। गौरीच्या मूर्त्या व मुखवटे 1000 ते 8000 रुपयांपर्यंत मिळत असून फायबरने बनवलेल्या मूर्त्यांना जास्त मागणी आहे। पीओपीच्या मूर्त्यांना यावेळी मागणी कमी असल्याने दुकानदारांनी सांगितले। त्याचबरोबर या मूर्त्या सातारा, सांगली, भोर, कराड या ठिकाणाहून बाजारात दाखल झाल्या आहेत। सुप्रीम कोर्टाने दिला भटक्या श्वानांना सोडण्याचा निर्णय। दिल्ली सुप्रीम कोर्टाने भटक्या श्वानांना सोडून देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे। आजारी आणि आक्रमक कुत्र्यांना सोडू नका, तसेच कोणाला श्वानांना दत्तक घ्यायचे असल्यास त्यांना परवानगी आहे असेही आदेश कोर्टाने दिले आहे। या निर्णयामुळे श्वानप्रेमींमध्ये आनंदाचं वातावरण आहे। बदनापूर पोलिसांची अवैध गुटखा विक्रीवर कारवाई। जालना जिल्ह्यातील बदनापूर पोलिसांनी अवैध गुटखा विक्री करणाऱ्यांवर कारवाई केली आहे। जालना जिल्ह्याच्या अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालय यांच्या पथकाने आणि बदनापूर पोलिसांनी संयुक्त कारवाई करत 23,58,000 रुपयांचा गुटखा आणि 3 चारचाकी वाहने असा एकूण 80,58,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला असून आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। श्रीरामपुरात शेतकऱ्यांचा अनोखा जनावर मोर्चा। शेतकरी संघटनेने राज्य उपाध्यक्ष ॲडव्होकेट अजित काळे यांच्या नेतृत्वाखाली श्रीरामपूर प्रांत कार्यालयासमोर आज एक अनोखं आणि लक्षवेधी आंदोलन करण्यात आलं। यावेळी शेतकरी संपूर्ण कर्जमाफी आणि गोहत्या बंदी कायद्यातून विदेशी वळू भाकड जनावरे वगळण्याच्या मागणीसाठी करत शेतकऱ्यांनी आपली भाकड जनावरे आणि नवजात गोरे घेऊन प्रांत कार्यालयावर समोर आंदोलन ठेवले। जळगावच्या हॉटेलमध्ये चालणाऱ्या कुंटणखाण्यावर पोलिसांचा छापा। जळगाव एमआयडीसी परिसरातील एच सेक्टर मधील हॉटेल तारा येथे देह विक्री सुरू असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळताच रात्री अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या AHTU पथकाने धाडसी कारवाई केली। या छाप्यातून 3 महिलांची सुटका करण्यात आली असून त्यातील 2 महिला बांगलादेशी असल्याचे समोर आले आहे। माजी आमदाराने दिला जिल्हा काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा। काँग्रेस पक्षाचे जिल्हा अध्यक्ष व चांदवड देवळा मतदारसंघाचे माजी आमदार शिरीष कोतवाल यांनी जिल्हा काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिलाय। मात्र हा राजीनामा पक्षाला नसून फक्त पदाला दिला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले। मी एक दिवसाचा कार्यकर्ता नाही, जर मी कुठे जाणार असेल तर माझ्या काँग्रेस कार्यकर्त्यांशी चर्चा करूनच निर्णय घेईल। भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या बातम्या निराधार आहेत असे त्यांनी सांगितलं। ट्रान्सफॉर्मर मधून तांबे चोरणारे आंतरराज्यीय गुन्हेगार गजाआड। येवला तालुक्यातील पोलिसांची कारवाई। महावितरणाच्या ट्रान्सफॉर्मर मधून तांब्याची कॉईल चोरणारी आंतरराज्यीय चोरट्यांच्या टोळीला अवघ्या काही तासात येवला तालुका पोलिसांनी जेरबंद करत त्यांच्याकडून सुमारे 1,68,000 रुपयांचा चोरीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे। येवल्यातील रिलायन्स जिओ टॉवर जवळून महावितरणाच्या ट्रान्सफॉर्मर मधून तांब्याची कॉईल चोरीला गेल्याची घटना घडली आहे। या प्रकरणी येवला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। बीडमध्ये मैत्रीच्या नावाला काळीमा फासणारी घटना। बीडमध्ये महिला होमगार्डचा मृतदेह बॉक्समधून बांधून नाल्यात फेकून दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। मृत महिला काही दिवसांपासून बेपत्ता होती। तिच्या घरच्यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली। त्यातच नाल्यात मृतदेह सापडला। पोलीस तपासात तिची मैत्रीण वृंदावनी हिने वैयक्तिक वादातून हत्या केली असल्याची कबुली दिली आहे। पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं असून या घटनेमुळे बीड शहरात भीतीचं वातावरण निर्माण झालं।